कितीही अवघड निवडणुका आल्या, कितीही अटीतटीच्या निवडणुका झाल्या, कितीही मोठा माणूस माझ्या विरुद्ध उभा राहिला, सगळं काय केलं, पैशाचा मारा केला, जातीवाद केला, काही केलं, तर मला विश्वास आहे तुमचा सर्वांचा. गेली 6 वेळा विधानसभेत मला सलग आपण निवडून दिलेला आहे आणि या सर्व कार्यकाळामध्ये मी गरिबांची जी खाती आहे ती घेण्याचा प्रयत्न केला. गरीब आणि सामान्य माणसाचे आशीर्वाद ही माझ्या यशस्वी जीवनाची शिदोरी आहे. तुमचा हमाल म्हणून काम करत राहीन असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गेली 6 वेळा विधानसभेत मला सलग आपण निवडून दिलेला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 20 पेक्षा जास्त काम करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि या सर्व कार्यकाळामध्ये मी गरिबांची जी खाती आहे ती घेण्याचा प्रयत्न केला. गरीब आणि सामान्य माणूस हे मी आयुष्यामध्ये कधी नजरेआड करू दिला नाही. गरीब आणि सामान्य माणसाचे आशीर्वाद ही माझ्या यशस्वी जीवनाची शिदोरी आहे आणि ही शिदोरी घेऊन मी 30-35 वर्ष या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतोय. कितीही अवघड निवडणुका आल्या, कितीही अटीतटीच्या निवडणुका झाल्या, कितीही मोठा माणूस माझ्या विरुद्ध उभा राहिला, सगळं काय केलं, पैशाचा मारा केला, जातीवाद केला, काही केलं, तर मला विश्वास आहे तुमचा सर्वांचा. तर गरीब माणसं आणि त्यांचे आशीर्वाद या शिदोरीवर यापुढच्या काळामध्ये सुद्धा मी आजन्म तुमचा सेवक म्हणून, तुमचा हमाल म्हणून काम करत राहीन असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. मला संधी मिळाली पहिल्यांदा त्याचा उल्लेख भैयासाहेब माने आणि शशिकांत खोतांनी केला. 99 साली मी मंत्री झालो. आमदार झाल्यानंतर 3 महिन्यात मंत्री होणारा मी पहिला मंत्री होतो. बंधूंनो, माझ्याकडे हे विशेष सहाय्य खातं आलं आणि या संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक आमूलाग्र त्रुटीचा बदल मी केला. 80-81 साली बॅरिस्टर अंतुरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केलेली होती. त्यामध्ये अनेक त्रुटी राहून गेल्या होत्या. विधवा भगिनींना नवरा मेला की सर्टिफिकेट आणले की तिला पेन्शन कायदा राज्यामध्ये आला. जी विधवा भगिनी आहे तिला नवऱ्याने सोडलेली आहे, पहिल्या नियमात सोडचिठ्ठी कोर्टात आणायची होती, तो कायदा मी बदलला. गावाचा कोणी प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवकांना आणि शहराच्या वेळेला त्याचा नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक त्या नवऱ्याने सोडल्या, त्याला पेन्शन कायदा राज्यामध्ये आला. बदलून 65 वर्षाच्या वरचे आई वडील, ज्यांना मुलं नाही, सुना पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे मिळत नाही, वनवन गरीब माणसं मिळतायत, पोरं त्यांना येऊन घरात मारतायत, करायचं काय ते? म्हणून त्यांचं संकट हे डोंगरावर. हे पहिलं राज्य आहे या देशातलं की 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि 65 वर्षाच्या वरच्या वडिलाला एकत्रित पेन्शन योजना या राज्यामध्ये आपण आणली. त्याचं नाव शाळणबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव शाळणबाळ ठेवलं. आणि चौथाच घटक होता तो दिव्यांग. जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, पतीबंध मुलं जन्मतायत, आयुष्यभर ओझवत आहेत आई वडील त्याचं. म्हणून पहिल्या नियमात 80% सिव्हिल सर्जनच्या अपंगाची अट मी बदलली, त्याची आयुष्य काळ आणली. त्याचा उल्लेख शशिकांत खोतांनी केला. पहिल्यांदा अंबुले साहेबांनी 60 रुपये पेन्शन दिली होती. नंतर त्या काळात ती 80 रुपये झाली होती. मी मंत्री झाल्यावरती मी 250 रुपये केली. माझ्या शेवटच्या काळात ती 600 रुपये झाली. आजचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 14 ते 19च्या काळात ती 1000 रुपये झाली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, 2002 जुलै 2023ला आपले नेते राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली, आम्ही सत्तेमध्ये गेलो. बंधूंनो, 15 जुलै 2000 हे खातच मी मागून घेतलं. 15 जुलै 2023ला 1500 रुपये पेन्शनला कायदा काढण्याचे भाग्य मला लागलं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.